अग्नियने जसं सिंहाला बेडवर ठेवलं तशी तिची अवस्था पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याच्या एका हट्टाने तिला किती तो त्रास झाला हे बघून त्याचं रागाने रक्त अक्षरशः उसळत होतं. आपण तिच्या बाबतीत इतके कठोर कसे वागलो हेच त्याला समजलं नाही. खरंच तिची इतकी मोठी चूक होती का जे आपण इतके रिॲक्ट झालो. तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे बघताना कधी त्याचे अश्रू खाली ओघळले हे त्यालाही समजलं नाही. पण आता तिची हालत त्याला अजून बघवणार नव्हती. त्याने पटकन उठून तिचे पुढे आलेले केस मागे करत वेट टिश्यूने तिचा चेहरा व्यवस्थित पुसून काढला आणि मग क्लोजेटमध्ये जाऊन तिचा नाईट ड्रेस आणून त्याने तिचे दुधाने माखलेले कपडेही चेंज केले. पण ते करताना किती त्या वेदना झाल्या त्याला. कारण कदाचित अजूनही तिला त्रास होत असल्याने तिच्या कपाळावर आट्यांचं जाळं पसरलं होतं. तिचा अवतार नीट करून तो तसाच तिच्या बाजूला आडवा झाला. पण आत्ता तिला मिठीत घ्यायचीही त्याला भीती वाटत होती. उगाच आपल्यामुळे आपली काचेची बाहुली परत हट झाली तर या विचारानेच त्याचे हात तिला कवेत घ्यायला धजावत नव्हते. कुठला राग, कुठलं स्ट्रेस आपण तिच्यावर काढलं हेच त्याला समजत नव्हतं. आत्ताही तो तिच्याकडे एकटक बघत शांत पडलेला. जगात सर्वात जास्त जिच्यावर प्रेम करत होता तिलाच हट करून बसलेला तो. मग त्याला झोप तरी कशी लागणार होती ना. त्यात तिचा स्पर्शच तर त्याच्या उधाणलेल्या मनाचं औषध होतं. मग तिच्याहून लांब झोपणार तरी कसा होता. किटोला आरव घेऊन गेल्याने त्याला तिची चिंता नव्हती. पण त्याच्या या पाखराचं काय. शेवटी न राहून त्याने एकदम अलगद तिला कवेत घेत डोळे मिटले. तेव्हा कुठे जाऊन त्याचं मन शांत होऊन डोळ्यातलं पाणी तिच्या केसात विरलं. आरव, इकडे. नित्या आरवशी बोलायला आलेली. तिला काही केल्या झोपच येत नव्हती. नित्या, नॉट नाव, ओके. आत्ता मला काहीच बोलायचं नाही. तुझी एवढीशी गोष्ट कुठे गेली बघितलं ना तू. मी असं नाही म्हणत तू चुकीची आहेस. तुला माझा राग येणं स्वाभाविक होतं. तुझा माझ्यावर कितीही विश्वास असला तरी प्रेमात ही इन्सिक्युरिटी वाटणं साहजिक आहे. पण तू रूममध्ये माझ्याशी भांडली असती तरी काही हरकत नव्हती. पण खाली सर्वांसमोर खरंच गरज नव्हती नित्या. आपल्या भांडणात वहिनी नाहक भरकडली गेली. ती किटोपासून थोडी बाजूला काय झाली आणि हे पूर्ण महाभारत घडलं. भाई किती बोलला तिला, त्यात आत्ताही तिला किती तो त्रास झाला. नित्या, काहीही झालं तरी तिला त्रासात मी बघूच शकत नाही ग. आणि आज तिला वेदनेने रडताना आठवून अजूनही माझा जीव तुटत आहे. किटो बेडरूममध्ये झोपली होती म्हणून आरव नित्याशी बाल्कनीत बोलत होता. आत्ताही त्याने त्याचा राग किती दाबून धरलाय हे त्याच्या रेलिंगवरच्या कसलेल्या हातावरूनच कळत होतं. आरव, आय एम सॉरी. हे सर्व माझ्यामुळेच झालं ना. मी उगाच ओव्हर रिॲक्ट केलं नसतं तर हे सर्व झालंच नसतं. नाही भाई इतका चिडला असता, नाही वहिनीला इतका त्रास झाला असता. सगळं माझ्यामुळे झालंय. नित्याला तर आता रडूच फुटलं. आपण उगाच त्या श्रीजावरून आरवशी भांडायला गेलो असं तिला आता राहून राहून खात होतं. पण आता तिला रडताना बघून आरव झटक्यात मागे वळला. तिची तरी ह्यात काय चूक होती म्हणा. नित्या, इट्स ओके स्वीटहार्ट. आपण उद्या वहिनीला सॉरी बोलू. बट प्लीज तू रडू नको. आरवने पुढे येत नित्याला मिठीत घेतलं. त्याला तर कधी उद्याची सकाळ होते
आणि आपण सियाशी बोलतो असं झालेलं. इकडे सकाळी अग्नियाला त्याच्या नेहमीच्या टाइमला जशी जाग आली तसा तो सवयीनुसार डोळे मिटूनच त्याच्या जाण्याच्या कपाळावर ओठ टेकवायला जाणार की पुढच्या सेकंदाला त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्याच्या मिठीत त्याची जाणा नाही बघून तो अगदी शॉक झाला. या टाइमला तर ती कधीच उठायची नाही. त्याने पटकन उठून बसत त्याची नजर पूर्ण रूमभर फिरवली, पण तिची कुठेच चाहूल नाही बघून तो तडक जागेवरून उठला आणि त्याने मोबाईलवर पटकन फुटेज चेक केली. तिला पूर्ण मेन्शनभर शोधण्या इतपत पेशन्स नव्हते त्याच्याकडे, पण ती त्याच्या मिठीतून मध्यरात्रीच गेलेली बघून इथे त्याच्या हृदयाला किती त्या वेदना झाल्या. आपल्याला ती गेलेली ही समजलं नाही याचंच आश्चर्य वाटलं त्याला. पण आता जास्त विचार न करता तो तडक खाली आला आणि सरळ गेस्ट रूम मध्ये जात त्याने हळूच त्याचा दरवाजा उघडत तो आत आला तर त्याला त्याच्या लाईफ त्या बेडवर शांत झोपलेल्या दिसल्या. किटोला अगदी हृदयाशी कवटाळून त्याचं पाखरू शांत झोपलं होतं. ते बघून त्याचं मन किती ते गलबलून आलं. जी सुरक्षा तिला त्याच्या मिठीत भेटली नव्हती ती तिच्या पिल्लाच्या मिठीत कदाचित मिळालेली तिला. म्हणून आता अगदी निर्धास्त होऊन झोपलेली ती. त्याने किटोला एक नजर बघून तो तिच्या बाजूला येऊन एकदम अलगद बसला. काहीही झालं तरी त्याला तिची झोप डिस्टर्ब करायची नव्हती. कालच्या वेदनेत होरपळून निघालेलं तिचं शरीर अजूनही खूप आशक्त वाटत होतं त्याला. कालचा त्रास तिने कसा सहन केला याची कल्पनाही त्याचा जीव घ्यायला पुरेशी होती. आय नो जाणा, माझी सॉरी ह्यावेळी इनफ नाही आहे, बट स्टील प्लीज फॉरगिव्ह मी वन्स. अग्नेयाने त्याच्या डोळ्यात त्याला पाणी पुसत तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो तडक बाहेर पडला. ती उठेपर्यंत तो त्याची जिम आवरून घेणार होता, पण तो जाताच इथे आरवाने हताश श्वास सोडत तोही आल्या पावली निघून गेला. त्यालाही जाग आल्यावर बाजूला किटो नाही बघून तो घाबरत खाली आलेला. पण अग्नेयाची ही कमजोर बाजू बघून त्याला पुढे जाऊसही वाटलं नाही. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर आज कधी नव्हे ते भयान शांतता पसरली होती. च्या टेबलवर नेहमी खेळीमेळीचं वातावरण असायचं. आज तो टेबलही अगदीच भकास पडलेला. अग्नेय सकाळपासून त्याच्या प्रिन्सेसला नोटीस करत होता. उठल्यापासून त्याच्याशी एका शब्दाने देखील ती बोलली नव्हती. इतकंच काय तर तिने त्याच्याकडे बघितलंही नव्हतं. त्यात तिने रूम मध्येही येण्याचे कष्ट न घेता खालीच तिचं सर्व आवरलं होतं. घरातला प्रत्येक माणूस उठल्यापासून तिची शांतता बघत होता आणि आज प्रत्येकाला प्रकर्षाने हे जाणवत होतं की ह्या घरातला जिवंतपणा फक्त तिच्यातच आहे म्हणून. कारण आज ती शांत होती म्हणून ही वास्तू ही ओसाड पडलेली. फक्त किटोच्या बडबडण्याचा आवाज तेवढा येत होता. अग्नेयाचं लक्ष अजूनही सियाकडेच होतं. त्याने तर कॉफीच्या कपालाही हात लावला नव्हता. सकाळची कॉफी त्याला ती स्वतः आणून द्यायची, पण आजची कॉफी तिने भले ही बनवली असली तरी आणून मात्र स्टाफने दिलेली म्हटल्यावर त्याला ते कसं पटणार होतं ना. प्रिन्सेस, आता तिची चुप्पी सहन न होऊन त्यानेच तिला प्रेमाने आवाज दिला. तसं बाकी सर्वांनी माना खाली घातल्या. आता नवरा बायकोंमध्ये कुठे तोंड घुपसायचं ना. पण त्याच्या हाक मारण्यावरही सियाने काहीच रिस्पॉन्स न करता त्याच्याकडे बघितलंही नाही. ते बघून अग्नीला कसंसं झालं. आपलं पाखरू आपल्याशी बोलत नाही आहे बघून
त्याचा जीव तर अगदी कंठाशी आलेला. तिचा आवाज ऐकायला तो अगदीच आतुर झाला होता. एक दिवस तिचा आवाज काय बंद झाला, त्याला त्याचं जगच थांबल्यासारखं वाटत होतं. प्रिन्सेस, आय एम सॉरी, प्लीज टॉक टू मी. त्याने अगदी हळू आवाजात तिची माफी मागत तो तिचा हात पकडायला जाणार की तोच सियाने तिचा हात मागे घेत तिची भरलेली नजर अडवली. या टाइमला त्याने तिला हर्टच इतकं केलेलं की तिला त्याच्याकडे बघायचंही नव्हतं. जाना, प्लीज, तिने हात मागे घेताच त्याच्या हृदयात तीव्र कळ आली. तिच्या या तोंड फिरवण्याने त्याच्या हृदयाचे शेकडो तुकडे झाले. वहिनी, तू भाईवर रागवलीये ना, मग त्याच्याशी नको बोलू, पण प्लीज माझ्याशी तरी बोल ना. आरवही सियाला शांत बघून कळकळीने बोलला. पण सध्या तिला कोणाशीच बोलायचं नव्हतं. अग्नीने काल बोलल्याप्रमाणे ती आता त्या दोघांच्या आयुष्यातही काहीच इंटरफेअर करणार नव्हती. आताही तिला शांत बघून सर्वांचंच हृदय तुटत होतं. सिया बाळा, तिची नाराजी समजून सुवर्णा तिला काही समजवायला जाणार की मॉम, डोंट वरी, मी ठीक आहे. एकटीने त्रास सहन करायची सवय झालीये मला. मी थोडा टाइम रेस्ट करायला जाते. तोपर्यंत कीटोच्या नॅनीला सांगा की तिची अंघोळ झाल्यावर तिचं आवरून तिला माझ्याकडे सोडायला. सिया अजूनही थोडी वीकनेस वाटत असल्याने तडक उठली. पण तिला आपल्याशी न बोलता जाताना बघून आरव गडबडीत उठून तिच्या समोर आला. त्याच्या क्यूट वहिनीचा अबोला त्याला सहनच होणार नव्हता. वहिनी, प्लीज, तू अशी जाऊ नको ना. तू माझ्यावरही रागवलीये का? माझ्यामुळेही तुला हर्ट झालं असेल तर तुझा आरू कान पकडून सॉरी बोलतो. पण प्लीज अगं, बोल ना माझ्याशी. आरवने येऊन पटकन सियाचे हात पकडले. तसं तिलाही कसं तरीच झालं. आरव, मी तुझ्यावरच काय तर इथे कोणावरही रागवली नाही. तुझे भाई बरोबर बोलतात. कदाचित मी तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त इंटरफेअर करत असेन, पण तो माझा इंटरफेअर नसून फक्त तुमच्यासाठी एक कन्सल्ट असतो हे मात्र कोणाला दिसलं नाही. असो, कोणाला विनाकारण कोणत्याच गोष्टीने मला जज करायचं नाही. आय नो तुम्ही सगळे सध्या स्ट्रेसमध्ये आहात, म्हणून आपण सर्व गोष्टी झाल्यावर बोलू. तोपर्यंत तुम्हालाही तुमचा स्पेस भेटेल आणि मलाही स्वतःला सावरता येईल. सियाने आरवला समजावून त्याच्या हातातून हात सोडवून घेतला. पण तिच्या बोलण्याचा अर्थ समजून अग्नियाच्या मनात खोलवर काहीतरी खूप डीपली टोचलं त्याला. नो वहिनी, तुझ्याशिवाय मला माझे श्वासही नको आहेत. तर तू स्पेस काय देतीये? तुझ्या आरवच्या लाईफवर सर्वात जास्त हक्क आहे वहिनी. तुला काल भाईच्या बोलण्याचा राग आला ना, मग तू त्याच्यावर रागव. पण प्लीज माझ्याकडे अशी पाठ नको फिरवू यार. आरवच्या डोळ्यात भरून आलेलं ते प्रेम बघून सियाचेही डोळे काठोकाठ भरून आले. खरंच तिच्यावर निस्वार्थ प्रेम करणारं हे तिचं बाळ कधी तिच्या लेकी मोठं होणार नव्हतं. हो वहिनी, मलाही कोणता स्पेस नको आहे. पण प्लीज तू बोल ना. हवे तर भाईवरचा रागही तू आमच्यावर काढ, पण अशी पाठ फिरवून जाऊ नको ग. नित्याने ही रडतच येऊन सियाला मिठी मारली. या 2 वर्षात सिया तर तिची आईच झालेली आणि आपल्या आईला ती अशी विखुरताना बघूच शकत नव्हती. त्याच्या दुखावलेल्या पाखराला बघून अग्नीचा चेहरा अगदी लाल झालेला. त्याने किती ते त्याचे अश्रू अडवून धरलेले याची तिथे कोणाला कल्पना तरी होती का? नित्या, अगं तुला का असं वाटलं की मी तुझ्या भाईवर रागवलीये म्हणून? हा, जर फक्त एक पती म्हणून विचारशील
तर त्यांनी काल मला हट तर केलं आहे, तेही इतकं की त्याची काही लिमिट नव्हती. त्यांच्या रागात त्यांनी माझ्या बाळालाही माझ्यापासून लांब ठेवलं. ही त्यांची अक्षम्य चूक होती. यासाठी तर मी त्यांना कधीच माफ नाही करणार. एका आईपासून त्याच्या बाळाला लांब ठेवण्याचा हक्क कोणालाच नाही, अगदी त्या देवालाही नाही. आत्ताही कालचं अग्नेयचं टोकाचं बोलणं आठवून सियाच्या पूर्ण शरीराची कंपन झाली. पण इथे अग्नीने मात्र हाताची मूठ आवळत डोळे मिटले. त्याने खरंच त्याच्या रागात तिला किती हर्ट केलंय हे तिच्या बोलण्यावरून त्याला स्पष्ट दिसत होतं. आणि ती आपल्याला त्यासाठी माफ करणार नाही बोलल्यावर तर त्याचे ते बंद डोळेही अगदी लालभडक झाले. पण हो, जर एक बाप म्हणून बघशील तर ते त्यांच्या जागी चुकीचे होते असंही मी म्हणणार नाही. आपल्या पिल्लाला त्रासात बघून त्यांच्यातला बाप त्यांच्या प्रेमावर वरचढ ठरला. किटोच्या रडण्याने त्यांना वेदना होणं साहजिकच होतं. शेवटी ती आमच्या प्रेमाचं गोड असं फळ आहे. आणि तुला खरं सांगू, या गोष्टीचा मला राग नाही तर अभिमान वाटतोय. माझ्यापेक्षा जास्त जर त्यांनी आमच्या बाळाला प्रेम केलं तर माझ्याहून आनंदी कोण असेल ना. त्यामुळे असं चुकूनही समजू नको मी ह्यांच्यावर किंवा तुमच्या कोणावर रागवली असेल. तुम्हाला भलेही स्पेस नको असला तरी आत्ता मला स्पेस हवे आहे. म्हणून फक्त थोडा टाइम द्या. तुम्ही नाश्ता करून आपापल्या कामाला जा. मीही जाऊन रेस्ट करते. सिया तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत, नित्याच्या गालावर टॅप करत तडक खालच्याच रूममध्ये निघून गेली. पण मागे मात्र सगळे तिला जाताना बघून अगदी स्तब्ध झालेले. अग्नीही त्याच्या पाखराने पाठ फिरवल्यावर काहीही न खाता पिता तडक बाहेर पडला. तसं विष्णू पटकन त्याच्या मागे पळाला. मग काय वाटतं तुम्हाला, यावेळी सियाचा राग योग्य आहे का? त्यामुळे तिने आता रागवणं तर बनतच ना, की अग्नेयही त्याच्या जागी चुकीचा नव्हता. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून कळवालच. पण जर आजचा भाग आवडला असेल तर भरपूर लाईक्सही द्या. आणि ही स्टोरी तुमच्या भरपूर साऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.